नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। मी आज तुम्हाला एकदम मस्त आणि टेस्टी चिवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात। चिवडा बनवण्यासाठी 1 किलो चुरमुरे घेतले आहेत, पाव किलो डाळ, पाव किलो शेंगदाणे व मक्याचे पोहे पाव किलो घेतले आहेत। चिवड्याला फोडणी देण्यासाठी जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, कढीपत्ता व लसूण घेतला आहे। आता मी इथे कढई ठेवून घेते। कढई गरम झाली की त्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे तेलामध्ये टाकले की अंगावर उडतात, त्यामुळे मी सुरुवातीला थोडेसे शेंगदाणे भाजून घेते। आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत ते मी काढून घेते। आता मी इथे 1 कप भरून तेल घेते। तेल गरम झालं की त्यामध्ये मक्याचे पोहे तळून घेते। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर मी आता पोहे तळायला घेते। पोहे तळून झाले की ते थोडे थोडे काढून डायरेक्ट चुरमुऱ्यावर टाकून घेते। सर्व पोहे तळून झाले आहेत। आता शेंगदाणे जे भाजून घेतले आहेत ते पण मी तळून घेते व ते पण चुरमुऱ्यावर टाकून घेते। असा कलर होईपर्यंतच तळून घ्यायचे, जास्त तळला तर करपतात। तुम्ही त्याचा कलर बघू शकता। आपले शेंगदाणे सर्व तळून झाले आहेत। डाळ पण तळून घेते। डाळ पण जास्त तळून घ्यायचं नाही, तेलात टाकलं की लगेच काढून घ्यायचं, नाहीतर डाळ करपून जातं। तुम्ही बघू शकता त्याचा डाळव्याचा कलर बघा पांढराच आहे। याप्रमाणे तळून घ्या। डाळ व शेंगदाणे व पोहे मक्याचे हे पण सर्व मी चुरमुऱ्यावर टाकून घेतलं आहे। आता आपलं तेल कडक गरम आहे, त्यामध्ये 2 चमचे मोहरी टाकून घेतली। जिरे 4 चमचे टाकले आहेत। जिरे व मोहरी तडतडले आहे, तर आता आपण वाटून घेतलेला लसूण टाकून घेऊया। हा लसूण मोठे 2 गड्डे आहे। जोपर्यंत लसूण लाल होत नाही तोपर्यंत कोणत्या वस्तूंमध्ये नका टाकू। लसूण हा चांगला लाल झाला पाहिजे, त्यावेळेसच चुरमुऱ्याला एकदम टेस्टी येते। हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट असा चिवडा बनवायला येईल। चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। आपला लसूण लाल होत आलेला आहे, हळूहळू कलर त्याचा चेंज होत आहे। लसूण आता लाल होत आलेला आहे। लसूण लाल झाले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता पण टाकल्यावर कढीपत्ता असा एकदम कडक झाला। मीठ इथं मी 1 किलोसाठी मोठे 4 चमचे मीठ घेतला आहे, तुम्ही चवीनुसार घ्या। आणि 4 चमचे लाल तिखट घेतला आहे, 2 चमचे हळद घेतली आहे।
1 चमचा गरम मसाला घेतला आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया मसाले। तेल गरम असल्यामुळे कधीही गॅस बारीक करून सर्व मसाले टाकून घ्यायचे, नाहीतर मसाला सगळा जळून जाईल। गॅस एकदम स्लोवर करून घ्यायचा। आता आपला मसाला तयार झाला आहे, त्यामुळे मी गॅस बंद करून घेते व सर्व मसाला चुरमुऱ्यामध्ये टाकून घेते। मसाला चुरमुऱ्यामध्ये टाकून घेतलं की पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। एकदम छान असं मिक्स केलं की एकदम चिवडा कुरकुरीत होतो। तुम्ही बघू शकता किती छान चिवडा झालेला आहे आणि मी कसं मिक्स करत आहे ते पण बघा, कारण की मिक्स जेवढं लवकर करताल तेवढा चिवडा एकदम छान आणि कुरकुरीत होतो। आणि कडक तेल गरम असल्यामुळे लगेच हात घालायचा नाही, नाहीतर हात भाजण्याची शक्यता असते। त्यामुळे उलटणं किंवा झारीने मिक्स करून घ्या सुरुवातीला आणि मिश्रण थंड झाले की मग हाताने चोळून घ्या। आपला चिवडा एकदम टेस्टी तयार आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।